महाभारत मानव इतिहासातील सर्वात भीषण युद्ध. लाखो युद्धे, असंख्य दिव्य अस्त्रे आणि धर्म अधर्माचा अंतिम संघर्ष. पण तुम्हाला माहीत आहे का, या युद्धात एक असा महाशक्तिशाली योद्धा उपस्थित होता ज्याच्या समोर भीष्म, द्रोण, कर्ण आणि अर्जुन यांची शक्तीसुद्धा क्षुल्लक वाटली असावी. तरी त्याने एकही बाण सोडला नाही, एकाही योद्ध्याशी युद्ध केले नाही. तरी त्याच्या उपस्थितीने पांडवांचा विजय निश्चित झाला असे अनेक धार्मिक परंपरांमध्ये सांगितले जाते. तो म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांचे परमभक्त, संकटमोचन महाबली हनुमान. पण हनुमानजी महाभारतात आले कसे? त्यांनी भीमाचा अभिमान का मोडला? अर्जुनाच्या रथावर कपिध्वज बनून राहण्यामागचे रहस्य काय होते? आणि युद्ध संपताच अर्जुनाचा रथ अचानक जळून राख का झाला? चला तर मग जाणून घेऊया ही अद्भुत आणि रहस्यमय कथा. पांडव वनवासात असताना एके दिवशी द्रौपदीने स्वर्गीय सुगंध असलेले सौगंधिक फूल आणण्याची इच्छा व्यक्त केली. ते फूल आणण्यासाठी भीम घनदाट जंगलात निघाला. भीम अत्यंत बलवान होता आणि त्याला आपल्या शक्तीचा अभिमानही होता. जंगलातून जात असताना त्याच्या वाटेत एक वृद्ध वानर पडलेला दिसला. त्याचे शेपूट संपूर्ण रस्ता अडवून बसले होते. भीम रागाने म्हणाला, "अरे वानरा, माझ्या वाटेतून बाजूला हो." वृद्ध वानर शांतपणे म्हणाले, "मी आता म्हातारा झालो आहे. तुला घाई असेल तर माझे शेपूट तूच बाजूला कर." भीमाला ते ऐकून हसू आले. त्याने एका हाताने शेपूट उचलण्याचा प्रयत्न केला, पण ते हललेही नाही. मग त्याने दोन्ही हातांनी पूर्ण ताकद लावली, तरीही शेपूट जागचे हलले नाही. ज्याने असंख्य राक्षसांचा पराभव केला, त्या भीमाला एका वृद्ध वानराचे शेपूटही हलवता आले नाही. भीमाला समजले की हा साधा वानर नाही. तो नम्रपणे म्हणाला, "प्रभो, आपण कोण आहात?" क्षणात संपूर्ण जंगल तेजस्वी प्रकाशाने उजळून निघाले. वृद्ध वानराने आपले दिव्य रूप धारण केले. समोर उभे होते महाबली हनुमान. भीम थक्क झाला, कारण हनुमानजीही वायुपुत्र असल्याने ते त्याचे ज्येष्ठ बंधू मानले जातात. हनुमानजी हसत म्हणाले, "भीमा, शक्ती असणे मोठी गोष्ट आहे, पण शक्तीसोबत नम्रता नसेल तर ती विनाशाचे कारण बनते. अहंकार हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे." हा धडा भीम कधीही विसरला नाही. काही काळानंतर अर्जुनालाही आपल्या धनुर्विद्येचा अभिमान झाला. त्याने म्हटले, "मी असतो तर प्रभू श्रीरामांना समुद्रावर दगडांचा पूल बांधावा लागला नसता. मी बाणांचा पूल बांधला असता." हे ऐकताच हनुमानजी पुन्हा एका साध्या वानराच्या रूपात अर्जुनासमोर आले. त्यांनी अर्जुनाला त्याचा पूल सिद्ध करण्यास सांगितले. अर्जुनाने आपल्या दिव्य बाणाने समुद्रावर एक भव्य पूल तयार केला, पण वानराने त्यावर पाय ठेवताच तो क्षणात कोसळला. अर्जुनाचा अभिमान चूर झाला. त्याच वेळी भगवान श्रीकृष्ण तेथे प्रकट झाले. त्यांच्या कृपेने अर्जुनाने पुन्हा पूल बांधला. यावेळी तो तुटला नाही. अर्जुनाला समजले की केवळ सामर्थ्य पुरेसे नसते, ईश्वराची कृपा असेल तरच यश टिकते. हनुमानजी अर्जुनावर प्रसन्न झाले आणि म्हणाले, "कुरुक्षेत्राच्या युद्धात मी तुझ्या रथावरील ध्वजावर विराजमान राहीन." याच ध्वजाला कपिध्वज असे म्हणतात. महाभारताच्या युद्धादरम्यान हनुमानजी अर्जुनाच्या ध्वजावर विराजमान होते अशी परंपरा सांगते. त्यांच्या उपस्थितीमुळे पांडवांच्या सैन्याचे मनोबल वाढत असे आणि धर्मासाठी लढण्याची प्रेरणा मिळत असे. युद्ध संपल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, "आधी तू रथातून खाली उतर." अर्जुन खाली उतरला. त्यानंतर हनुमानजी ध्वजावरून अदृश्य झाले. शेवटी श्रीकृष्णही रथातून खाली उतरले आणि पुढच्या क्षणी अर्जुनाचा संपूर्ण रथ प्रचंड ज्वाळांनी भस्मसात झाला. अर्जुन आश्चर्यचकित झाला. श्रीकृष्ण म्हणाले, "या रथावर युद्धादरम्यान अनेक दिव्य अस्त्रांचे प्रहार झाले होते. माझी आणि हनुमानजीची दिव्य उपस्थिती असल्यामुळे तो तेव्हापर्यंत सुरक्षित राहिला." मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक अमूल्य संदेश मिळतो. शक्तीपेक्षा नम्रता श्रेष्ठ आहे.
अहंकाराचा अंत निश्चित असतो आणि जिथे भक्ती, धर्म आणि ईश्वरावर अढळ विश्वास असतो तिथे संकटांवर विजय मिळवण्याची शक्ती आपोआप मिळते. आजही हनुमानजींना चिरंजीव मानले जाते. अनेक भक्तांचा विश्वास आहे की जिथे प्रभू श्रीरामांचे नाव